यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता ही आपली संस्कृती। या भारत देशात स्त्रियांना मातेचा दर्जा आहे। आपण सर्वजण आई, बहीण, शिक्षिका, मैत्रीण अशा अनेक स्त्रियांच्या प्रेमात वाढतो, पण त्या सुरक्षित असतील तरच आपलं जग सुरक्षित आहे। प्रत्येक घरात प्रेम असावं, भीती नाही। प्रत्येक स्त्रीचा आवाज ऐकला जावा, दाबला जाऊ नये। याच विचारातून 26 ऑक्टोबर 2006 रोजी भारतात लागू झाला महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचा प्रतिबंधक कायदा, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट। त्यामुळे 26 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे भारताने स्त्रीचा सन्मान या मूल्याला दिलेला न्यायाचा आवाज। पण नेमका काय आहे हा कायदा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात आधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी सिद्धी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 300 पावर्ड बाय GoPrack.com। 1970 साली महिलांविषयी चळवळींनी हुंडाबळी, लैंगिक छळ यांसारख्या विशिष्ट समस्यांकडे लक्ष वेधले। या चळवळीने सरकारला कारवाई करता दबाव वाढला, जुने कायदे अयशस्वी झाले। 1961च्या हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यासारखे जुने कायदे सामाजिक कुप्रथा रोखण्यात अयशस्वी झाले होते, त्यामुळे कठोर शिक्षा असलेल्या अधिक सर्वसमावेशक कायद्यांची गरज होती। 1993 मध्ये भारत सरकारने कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन यासारख्या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केली। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।